नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। 3 दिवसापासून घराबाहेर न दिसलेल्या महेंद्र तावडे यांचा मृतदेह स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने बाहेर काढला। मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीतील कोकणे गल्ली परिसरात बंद घरामध्ये पुरुष जातीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली। स्थानिक नागरिकांना घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने त्यांनी तात्काळ मिरज शहर पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस अधिकारी व अंमलदार घटनास्थळी दाखल झाले। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता पुढील मदत व रेस्क्यू कार्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्स SRF व आपत्कालीन पथकाशी संपर्क साधण्यात आला। मृत व्यक्तीचे नाव महेंद्र वसंतराव तावडे वय वर्ष 50 असे असून ते घरात एकटे राहत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली। गेल्या 3 दिवसांपासून ते घराबाहेर दिसून आले नव्हते। आज दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली। प्राथमिक माहितीनुसार मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटवली। त्यानंतर स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला। आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या कारवाईत SRF आपत्कालीन पथकाचे कमांडर कैलास वडर, इर्शाद कवठेकर आणि महेश गव्हाणे यांनी सहभाग घेतला। पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत।